उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची विशेष सेवा, आपल्या घरच्या पिंडीवर, आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड कशी असावी आणि त्याच्यावर आपण अभिषेक करताना कोणती सेवा करायची. महाशिवरात्र म्हणजे काय? फक्त महादेवांचं मंदिरामध्ये जाणं आणि तिथं अभिषेक करणं म्हणजे तेवढंच आहे का? नाही, महाशिवरात्र म्हणजे काय याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. भगवान शंकराला आपल्याकडून काहीच नाही पाहिजे. ते रुद्र आहे, रुद्र अवतारी आहे. भगवान शंकर तुम्हाला सगळं काही देत असता. भोलेनाथ येते, त्यांना मनापासून जर आपण सेवा केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. फक्त एक निष्ठा पाहिजे. म्हणजे तुम्ही आज महादेवांची सेवा करताय, उद्या कोणी सांगितलं दुसरी सेवा करताय, कोणी सांगितलं तिसरी सेवा करताय. एका सेवेवर स्थिर राहायचं आणि आपलं मन एका सेवेवर स्थिर ठेवायचं. महाशिवरात्र म्हणजे काय? रात्रीला महत्व आहे त्या दिवशी. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीला महत्व आहे. तर आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असावी का? आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असावीच. त्याला नाग नसावा. नाग विरहित दगडी जरी पिंड असेल तरी चालेल, नाग नसावा. पिंड आपल्या देवघरामध्ये ठेवावी. पिंड आपण आणल्यानंतर जर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी स्थापन करायची, खूप जण काय करतात, पिंड आणता आणि देवघरामध्ये ठेवून देतात. त्याला जर स्थापन करायचे असेल त्याला अभिषेक करायचा असतो. श्री सुक्त, पुरुष सुक्त. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला आपण एक बिल्वपत्र जरी वाहिलं किंवा थोडं तांदूळ जरी वाहिले, महादेव प्रसन्न होतात. काही त्यांना बडेजे आवडत नाही, महादेवांना साधं राहणं आवडत. साध्या गोष्टी महादेवांची, मनामध्ये भक्ती पाहिजे. महाशिवरात्रीची कथा सोपी कथा आहे. एक व्यक्ती असतो, तो जंगलामध्ये फिरत असतो. जंगलामध्ये फिरत असताना त्यांनी काय केलं, त्याला हरिण दिसली. हरिण दिसल्यानंतर त्या हरणीला म्हणे मी तुला मारतो म्हणे. हरिण म्हणले नाही, मी घरी जाऊन येते, पिलांना भेटून येते. तो हरिणला सोडून देतो. जंगलामध्ये रात्री एका झाडावर जाऊन बसतो. मग झाडावर बसल्यानंतर ती हरिण वापस येते. हरिण वापस आल्यानंतर तो तिला मारत नाही. तो म्हणतो तुला मी मुक्ती देते, तुला मारत नाही म्हणतो मी. मग प्राण्याचं हत्या केल्याचं पाप त्याला लागत नाही, तो प्राणी सोडून देतो आणि एका झाडावर जाऊन बसतो. तो ते झाड होतं बेलाच. तो रात्रभर ओम नमः शिवाय हर हर महादेव, ओम नमः शिवाय हर हर महादेव म्हणून रात्रभर बेलाचं पान तोडत होता आणि खाली टाकत होता, तोडत होता, खाली टाकत होता. त्या याच्यावर महादेव प्रसन्न झाले. ही महाशिवरात्रीची कथा आहे, साधी आणि सोपी. मग महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील पिंडीवर दहीभात लेपन करायचं नाही. दहीभात लेपन फक्त श्रावणात करायचं. लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टी आपण करतो महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरच्या पिंडीवर अभिषेक करावा. मी स्क्रीनवर एक लिस्ट टाकेल, त्या लिस्ट प्रमाणे आपण महादेवाचा जो आहे तो रुद्राभिषेक करावा. साधा सोपा. मी स्क्रीनवर एक लिस्ट टाकेल, त्या लिस्ट पूर्ण ती जी सेवा आहे ती आपण करू शकतो. एक वेळा गणपती अधर्व शीर्ष श्री सुक्त, एक वेळा रामरक्षा स्तोत्र, एक वेळा गायत्री मंत्र 24 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 1 वेळा, शिवमहिमा संस्कृत किंवा मराठी 1 वेळा, रुद्राध्याय संस्कृत किंवा मराठी 1 वेळा, शिवकवच 1 वेळा, कालभैरवाष्टक 1 वेळा वाचायचं आणि शिवाष्टक नामावली आणि शिवशंकर ध्यान हे 5 वेळा म्हणायचं आहे. आपल्याला मराठी आणि संस्कृत कोणतंही जमलं तर रुद्र असेल, मराठी किंवा संस्कृत आपण वाचू शकता. या पद्धतीने आपण साधी आणि सोपी सेवा करावी. महादेवाची पिंड आहे ते सकाळी काय करायचं, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या अंघोळच्या पाण्यामध्ये हळद घ्यायचं. गंधाक्षता फुल हळद घ्या आपल्या अंघोळच्या पाण्यामध्ये, अंघोळ करायची, घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. महादेवाचा अभिषेक करायचा. महादेवाच्या आपल्या घरच्या पिंडीचा अभिषेक करायचा. तुम्ही म्हणणार मग आम्ही मंदिरात जातो, मंदिरात नंतर जायचं. सगळ्यात पहिले आपला घरचा महादेव, आपला घरचा महादेव महत्वाचा असतो. सगळ्यात पहिले आपण तेच विसरून जातो. आपल्या घरी महादेवाची पिंड असेल,
ज्यांच्या देवघरात पिंड नसेल त्यांनी पिंड घ्यावी. नागविरहित पिंड असावी. आपल्या देवघरामध्ये उत्तर दिशेला आपण ठेवायचं तसं तोंड, उत्तर दिशेला आपण तोंड ठेवायचं. आणि ती जी महादेवाची पिंड आहे ती आपण दगडी असली पिंड तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. त्या दिवशी रुद्राक्ष आहे, रुद्राक्षाचा पण अभिषेक करावा. रुद्राक्षाचा पण अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर सकाळच्या वेळेस अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक झाल्यानंतर महादेवाचा मान सन्मान काय करायचा, महादेवाला एक नारळ ठेवायचा. नारळ, श्रीफळ, महादेवांना एक श्रीफळ ठेवायचं. आणि महादेवांना आपण सप्तधान्याचा पण अभिषेक करू शकतो. गहू असेल, तांदूळ असेल, सगळे सप्तधान्याचा अभिषेक करू शकतो आपण. शिवाष्टक नामावली घेऊ शकतो. नामावली झाल्यानंतर महादेवाचा अभिषेक करायचा. महादेव तुम्ही देवघरामध्ये ठेवून पण अभिषेक करू शकता किंवा देवघराच्या बाहेर पण अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर महादेवाचा मान सन्मान काय करायचा, नारळ ठेवा. एक पांढरं वस्त्र महादेवांना ठेवायचं त्या दिवशी आपल्या घरच्या घरी. कारण की मंदिरामध्ये तुम्हाला नारळ ठेवायला आणि सगळे वस्त्र ठेवायला वेळ भेटत नाही. भस्म लावायचं महादेवांना, भस्म असेल भस्म लावायचं, नारळ ठेवायचं, दक्षिणा ठेवायची, दर्शन घ्यायचं. त्या दिवशी दिवसभर उपास करावा. त्या दिवशी शिवलीलामृतचा दुसरा अध्याय वाचावा. शिवलीलामृतचा दुसरा अध्याय वाचावा. शिवरात्र, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये गेलं ना, सकाळी खूप जण गर्दी करते, तर तुम्ही सकाळी न जाता रात्री जावं. रात्री काय करायचं, जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये रात्री जावं आणि उसाचा रसाचा अभिषेक करावा. उसाचा रस, त्या दिवशी काय करायचं, उसाचा रस आहे तो घेऊन ठेवायचा. उसाचा रस जास्त वेळ टिकत नाही. तर जेव्हा आपण रात्री करणार अभिषेक, त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रात्रभर सेवा करू शकता. रात्री 12-1 वाजेपर्यंत सेवा करणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. उसाचा रसाचा अभिषेक ही सेवा तुम्हाला कोणी सांगणार नाही. सगळे दिवसभर सांगतील, सगळेजण दिवसभर सेवा करतील, पण आपण दिवसभर सेवा घरी करायची. आणि आपण संध्याकाळी रात्री आपण 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा किंवा आपल्या घरच्या महादेवाला उसाचा रसाचा अभिषेक घालावा. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी काळे तीळ असेल ते होऊ शकता. परत गहू असेल, मुठभर गहू घ्यायचे. तुमचं जे पितृदोष असेल, काही असेल, अपघाती असेल, पितृदोष असेल, मुठभर गहू महादेवाला वाहिले ना, तर तुमच्या पितृदोषाचे जे दाहकता आहे ती कमी होते. महादेवाला तुम्ही जे काही वाहणार त्याचं पुण्य अगणित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उसाचा रसाचा अभिषेक प्रत्येकाने करावा. आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करा, आपल्या घरी करा. उसाचा रसाचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने करावा. लक्षात ठेवा, काही नाही केलं तुम्ही, उसाचा रस आहे ते महादेवाच्या मंदिरामध्ये, तिथे जे गुरुजी असेल, ब्राह्मण असेल त्यांना द्या आणि त्यांना म्हणा महादेवाच्या चरणावर, महादेवाच्या याच्यावर तुम्ही टाका. महादेवांना खूप आवडतं. महादेवांना खडी साखर असेल, गुळ असेल, ह्या सगळ्याचा अभिषेक आपण करू शकतो. महाशिवरात्रीच्या दिवशी काय सेवा करायची, आपण अभिषेक केला म्हणजे झालं का. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलीलामृतचा दुसरा अध्याय वाचायला पाहिजे. ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष असेल त्यांनी शिवलीलामृतचा दुसरा अध्याय, शिवाष्टक नामावली, महादेवाची 108 नावं आहेत ते घ्यायचे आणि बिल्वपत्र व्हायचे. जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी 108 कोणते पण फुलं, कोणतेही तुम्हाला जे फुलं भेटेल, 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये व्हायचं. हे घरी वाहिलं तरी चालेल, पण मंदिरामध्ये व्हायला खूप महत्व आहे. त्या दिवशी खूप महत्व आहे. 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला व्हायचं. ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांचं कोणते कामं होत नाही, काही गोष्टी होत नाही, तर मी काय करायचं, महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ ठेवायचं. एक नारळ ठेवायचं, तुमची मनोकामना करून महादेवाला ते नारळ व्हायचं. बिल्वपत्र पण महादेवाला वाहू शकता. आता खूप जण म्हणणार दादा खूप गर्दी असते, वाहू देत नाही. मंदिराच्या बाहेर बसायचं, 108 वेळा आपण ओम नमः शिवाय किंवा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र म्हणावा. हे केल्यानंतर 108 फुलं आहे, बाहेर बसून व्हा, काही प्रॉब्लेम नाही. महादेवाच्या पिंडीजवळ बसून व्हा असं काही नाही, बाहेर बसून व्हायचं. हे केल्यानंतर काय होतं, महाशिवरात्रीच्या दिवशी
मंदिराच्या आजूबाजू भरपूर परिसर अस्वच्छ असतो. महादेवाचं मंदिर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जर स्वच्छ ठेवलं, साफसफाई केली, तिथे पाणी जर दिलं, लोकांना पाणी प्यायसाठी लागत असेल पाणी द्या, फळं वाटा. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही महादेवाचं मंदिर जर स्वच्छ ठेवलं, तुम्हाला अगणित पुण्य प्राप्त होतं. अगणित. महादेवांना स्वच्छता प्रिय आहे. खूप जण सगळे वाहासाठी जात असतात. कोणी दूध वाहतील, कोणी मध वाईल, कोणी साखर, ह्या सगळ्या गोष्टी वाहतील. पण तुम्ही महादेवांची जी सेवा आहे, आपण सेवा करायची. सेवा प्लस स्वच्छता. दत्त महाराजांना स्वच्छता आवडते, लक्षात ठेवा. महादेवाच्या मंदिराच्या तिथे स्वच्छता करायची, स्वच्छ करायचं, स्वच्छ करून घ्यायचं. परत आता त्या दिवशी जर भंडारा असेल, कोणत्याही महादेवाच्या मंदिरामध्ये भंडारा असेल, त्या दिवशी जे मीठ असतं, आपण नॉर्मल मीठ खात नाही, सेंद्रिय नमक वापरतो. सेंद्रिय नमक आहे ते वापरतो आपण. ते मीठ, सेंद्रिय नमक जे आहे, उपासाचं जे मीठ असतं, ते प्रत्येकाने भंडाऱ्यामध्ये किंवा साबुदाणा खिचडीमध्ये प्रत्येकाने आपापल्या याने महादेवाला ते मीठ आहे ते द्या. अर्धा किलो, 1 किलो तुमच्या याने स्वतः नेऊन द्या तुम्ही, जेव्हा ते कोणी भंडारा करणार असेल. म्हणून हा व्हिडिओ मी लवकर करतोय. कोणी भंडारा करत असेल, कोणी खूप जण करत असतात, खिचडी असेल, साबुदाणा खिचडी, सेंद्रिय नमक आहे ते मीठ आहे ते तुम्ही प्रत्येकाने आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये 1 किलो 2 किलो नेऊन द्या. आता 1-2 दिवसामध्ये नेऊन दिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. त्याचं केलेलं पुण्य पण खूप. साध्या गोष्टी, सोप्या गोष्टी. आपल्या घरच्या महाशिवरात्री दिवशी सगळ्यांनी उपास करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी तो उपास करावा. दिवसभर महादेवांचं नामस्मरण करावं, दिवसभर जप करावा, ब्रह्मचर्याचं पालन करावं. महाशिवरात्रीच्या दिवशी वादविवाद, भांडणं करायचं नाही, शांत राहायचं. रात्रीच्या वेळेस उसाचा रसाचा अभिषेक करावा आणि महादेवांना विनंती करायची की केलेली सेवा तुम्ही आमच्याकडून करून घ्या. त्यांची आरती करायची. त्या दिवशी उपास, नैवेद्य जो असतो तो कोणी अन्नाचा नैवेद्य करत नाही, त्यामुळे उपास करायचा. लहान मुलं असेल त्यांना तुम्ही पोळी भाजी करू शकता. लहान मुलांसाठी, जे वयोवृद्ध असेल त्यांना पोळी भाजी करू शकता. बाकीच्यांनी उपास करावा. छानपैकी दिवस आहे महाशिवरात्रीचा, छानपैकी दिवस आपण भगवान शंकराच्या सानिध्यात घालावा. मला तर महादेवाची पिंड सापडलेली आहे आणि माझ्या घरासमोर आपण स्थापन केलेली आहे. त्या दिवशी दिवसभर सेवा चालू असणार आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असणार तर अवश्य तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी मला सापडलेले जे महादेव आहे, स्वयंभू महादेव मंदिर, पारगावकर नगर, छत्रपती संभाजीनगर, पिसादेवी रोडवर आहे. मी ऍड्रेस टाकेल आपल्याला, तिथे तुम्ही अवश्य यावं. आपण सकाळपासून जी सेवा चालू करणार आहे, रुद्राभिषेक असेल, रुद्र असेल, सगळ्या गोष्टी घेणार आहोत. आणि रात्री पण उसाचा रसाचा अभिषेक असेल, हे सगळ्या गोष्टी दिवसभर आपण करणार आहोत. तुम्ही म्हणणार व्हिडिओ लवकर करतोय, गाणगापूरला जायचंय त्याच्यामुळे व्हिडिओ आता लवकर चालू आले महादेवांचे. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड नसेल तर पिंड तुम्ही घेऊन टाका. रुद्राभिषेकाची जी सेवा तुम्हाला करता नाही आली, दुसरा एक व्हिडिओ मी टाकणार आहे, त्याच्यामध्ये सगळं रुद्राभिषेकाचं आहे. तो व्हिडिओ लावून तुम्ही अभिषेक करू शकता. ज्यांना वाचता नाही आलं, काही नाही आलं, त्यांनी फक्त ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला फक्त बेलाचं पान जरी वाहिलं तरी चालतं. बेलाच्या पानाला आपण जर मध लावून जर महादेवाला जर वाहिलं, त्याचं पुण्य पण खूप आहे. त्या दिवशी तुम्ही महादेवाची कितीही सेवा केली ती कमी आहे. पण महाशिवरात्रीच्या कथेमध्ये काय वर्णन आहे की त्या व्यक्तीने नुसतं बेलाचे पान तोडले आणि वाहिले आणि महादेवांना पाणी खूप महत्वाचं आहे. त्या दिवशी तुम्ही जेवढं पाणी महादेवांना वाहणार तेवढं महत्वाचं आहे. त्या दिवशी आपण दैबातले पण करायचं नाही, हे लक्षात ठेवा. दैबातले पण नाही करायचा. आपण महादेवांना जे सप्तधान्याचा अभिषेक करणार आहे, त्या अभिषेकाचं ते वाहिलेलं असतं सगळं काढायचं, सगळं बाजूला ठेवून ते आपण घरी वापरू शकता किंवा घराच्या तिथे ठेवू शकता. सप्तधान्य आपल्या तिजोरीमध्ये जपून ठेवू शकता जेव्हा महादेवाला आपण वाहिलं तेव्हा, लक्षात ठेवा. पण साध्या पाण्याने अभिषेक केला ना महादेवाला, तो खूप पुण्य आहे त्याचं, बाकी काही आवश्यकता नाही. तुम्ही खूप पुण्य आहे त्याचं, तेच मनापासून आपण करायला पाहिजे. परत महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मौन राहायचं. मौन राहणं म्हणजे काय? शांत राहायचं. आपण काय करायचं? शांत राहायचं, जास्त बोलायचं नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं तोंड आहे ते बंद ठेवायचं. जेवढी सेवा, जेवढं नामस्मरण आपल्याला करता येईल, जप हातामध्ये ठेवायचा.
ओम नम शिवाय म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, सांब सदाशिव, हर हर महादेव, शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काही नाही जमलं, आपलं तोंड बंद ठेवून आपण नामस्मरण करायला पाहिजे. दिवसभर एक व्रत करा, मौन व्रत करा आणि दिवसभर कामापुरतं बोला. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जावं, तिथे साफसफाई करा, स्वच्छता करा. सगळेजण वाहताय त्यांना वाहू द्या, आपण रात्री व्हायचं. रात्री रात्री उसाचा रस असेल, जे असेल ते रात्री व्हा, रात्री पाणी व्हा, स्वच्छ धुवून घ्या. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पण मी बघतो खूप महादेवाच्या मंदिराच्या आजूबाजू खूप कचरा असतो, कोणी साफ नाही करत. त्या दिवशी सगळेजण येतात, महाशिवरात्रीला येतात सगळेजण, पण दुसऱ्या दिवशी कोणीच येत नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी जायचं, दुसऱ्या दिवशी तुम्ही जायचं. महाशिवरात्रीला वाहिलेलं जे बेलपत्र असेल ते बेलपत्र वापस आणायचे, ते वाळवायचे आणि त्याची भुकटी करून, ज्यांना शुगर असेल बीपी असेल त्यांनी ते भुकटीचं ते खाऊ शकतात. ते लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्या दिवशी जाण्याला, स्वच्छता करायला खूप महत्व आहे. महादेवाची पिंड पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची, छानपैकी करायचं. अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा करू शकता. मनापासून सेवा करावी आणि महादेवांचा आशीर्वाद आहे तो सगळ्यांनी घ्यावा. झालेली सेवा मी महादेवांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.